नमस्कार मंडळी. तर आज आपण फूडी रोहिणीमध्ये मिक्स फ्रूट जाम बनवणार आहोत. मिक्स फ्रूट जाम हे एक लहानापासून ते मोठ्यापर्यंत लोकप्रिय आणि चवदार पदार्थ आहे. हे मुलांच्या टिफिनसाठी ब्रेड किंवा चपातीसोबत उत्तम आणि आरोग्यदायी घरगुती पर्याय आहे, ज्यामध्ये मी साठवणुकीसाठी कुठलेही केमिकल्स वगैरे वापरलेले नाही आहेत. तर ही रेसिपी आहे ना शेवटपर्यंत पहा. जाम बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ताज्या फळांचा वापर करायचा आहे. तर फळामध्ये घेतलेले आहे 2 प्रकारची द्राक्षे, त्याचबरोबर 1 केळी घेतलेली आहे, संत्र्याचे कापसुद्धा घेतलेले आहे आणि माझ्याकडे स्ट्रॉबेरी किंवा डाळिंब नव्हतं, यासाठी इथे मी बीट घेतलेला आहे आणि सफरचंदसुद्धा घेतलेला आहे. ताज्या फळांचा वापर केल्यामुळे हे विकतच्या जामपेक्षा अधिक पौष्टिक आणि चविष्ट लागते. तर ह्या ज्या फळांचं प्रमाण आहे ना ते मी सेम घेतलेलं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि हे जे सर्व फळं आहेत ना त्या पॅनमध्ये टाकलेले आहेत. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा साखरसुद्धा टाकलेले आहेत, जेणेकरून फळांना आहे ना लवकर असं पाणी सुटेल आणि फळं आहेत ना लवकर वाफवली जाईल यासाठी. अगदी 2 ते 3 मिनिटभर मी फळं जे आहेत ना ती वाफवून घेतलेली आहेत. यानंतर मिक्सर जारमध्ये हे फळं टाकून घेऊया आणि ह्याचा एक आहे ना गर बनवून घेऊया. मिक्सरला वाटून घेऊया आणि परत पुन्हा एकदा त्याच पॅनमध्ये हा जो फळांचा गर आहे ना तो टाकूया. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, कुठलाही फूड कलर वगैरे न वापरता अगदी नैसर्गिकरित्या जो कलर आलेला आहे ना जामचा, एकदम रेड कलर आलेला आहे. आता टाकूया यामध्ये चवीपुरती साखर, कारण फळं वाफवताना फक्त 1 ते 1.5 चमच्याचा वापर इथे मी केलेला होता साखरेचा. त्यामुळे आता जी साखर आहे ना ती चवीप्रमाणे यामध्ये टाकून घेऊया आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हा जो फळांचा गर आहे ना तो जामच्या स्ट्रक्चरमध्ये येत नाही आहे तोपर्यंत. आणि पाहू शकता किती सुंदर हे सुरेख असं जाम जे आहे ना ते तयार झालेलं आहे. जाम तयार कसा झाला हे ओळखण्यासाठी आहे ना थोडंफार जो फळांचा गर आहे ना तो घ्यायचा आहे एका प्लेटवरती आणि तो पसरला गेला की मात्र तो तयार नाही झाला. जाम जो आहे ना तो पसरत नाही आहे, एका जागेवरच राहतो. आता इथे मी टाकलेला आहे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यामुळे काय होतं तर चव संतुलित राहते आणि नैसर्गिकरित्या जो कलर आलेला आहे ना जामला तो सुद्धा टिकून राहतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा लिंबाच्या रसचा वापर केलेला असतो. आणि काय होतं फळामध्ये असलेला पेक्टिन चांगला काम करण्यासाठी थोडी आंबटता लागते. त्यासाठी लिंबाचा रस घातल्यामुळे जाम लवकर आणि नीट घट्ट होतो. आणि पाहू शकता परफेक्ट असं जाम जो आहे ना तो तयार झालेला आहे. कलर वगैरे बघू शकता, कुठलाही प्रिझर्वेटिव्ज केमिकल्स वगैरे इथे मी यूज केलेले नाही आहे. तरी पण मस्त असा जसा बाहेर जाम भेटतो ना विकतचा, तसाच घरीसुद्धा आपण बनवू शकतो आणि आपल्या मुलांना हेल्दी खाऊ घालू शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. हा जो जाम आहे ना तो थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि अगदी आरामात 2 ते 3 आठवड्यापर्यंत हा जो जाम आहे ना तो चालतो. आणि तर मंडळी तुम्हीसुद्धा बाहेरचं जाम आणणं बंद करा आणि घरच्या घरी असा नैसर्गिकरित्या जो कलर आलेला आहे ना जामला, असा जाम बनवून तुमच्या मुलांना नक्कीच हेल्दी खाऊ घाला. धन्यवाद.